बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाल्याचं चित्र दिसतंय। 2025च्या विधानसभा निवडणुकीत मतमोजणी सुरू होताच सुरुवातीच्या कालांमध्येच भाजप आणि जेडीयू नेतृत्वाखालील एनडीए आघाडीने जोरदार आघाडी घेतलीये। काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून ठेवलेल्या या निवडणुकीचं राजकीय समीकरण आता स्पष्ट होत चाललंय। एकीकडे भाजप स्थैर्य आणि विकासाची भाषा बोलत मतदारांना आकृष्ट करत आहेत, तर दुसरीकडे महागठबंधन अजूनही एकजुटीचा सूर साधण्यात अपयशी ठरल्याचं चित्र दिसतंय। 2020 नंतरचा हा लोक निवडणुकीचा पहिला मोठा संघर्ष बिहारच्या भविष्यासोबतच राष्ट्रीय राजकारणाच्या दिशाही ठरवू शकतो। राज्यातील निकालांवरून काँग्रेस सहित विरोधी पक्षांना पराभवाचे धडे गिरवावे लागत आहेत। त्या एनडीए आपला विजय राष्ट्रव्यापी संदेश म्हणून मांडण्याच्या तयारीत आहे। निकालांचा उत्साह आणि विरोधकांचा आक्रोश या दोन्हींच्या दरम्यान बिहारचं राजकारण नव्या वळणावर आलंय। काय आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहतात सत्य पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं। बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होताच मतमोजणीच्या सुरुवातीलाच राजकीय तापमान वाढलेले दिसतंय। गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेल्या या निवडणुकीत भाजप आणि जनता दल म्हणजेच युनायटेड जेडीयू यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे म्हणजेच एनडीए कडे बहुमताचा कल स्पष्ट दिसतोय। सध्याच्या आकडेवारीनुसार एनडीएने 243 पैकी 153 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन केवळ 45 जागांवर समाधान मानतंय। ही निवडणूक अनेक दृष्टिकोनातून महत्त्वाची ठरली। भाजप आणि जेडीयू यावेळी 101 जागांवर उमेदवार उभे केले होते, म्हणजे दोन्ही पक्षांनी समान निवडणूक लढवली। 2020च्या निवडणुकीत भाजपने 74 जागा तर जेडीयूने 43 जागा जिंकल्या होत्या। त्यावेळी एनडीएने सत्ता स्थापन केली होती, परंतु यंदा परिस्थिती अधिक स्थिर आणि भाजप केंद्रित दिसतीये। दुसऱ्या बाजूस राष्ट्रीय जनता दल 143 जागा, काँग्रेस 61 जागा, कम्युनिटी पक्षाने 20 जागा आणि विकसनशील इन्सान पार्टीने 12 जागांवर उमेदवार रिंगण उतरवले होते। राजकीय विश्लेषकांच्या मते बिहारमधील मतदारांनी स्थैर्य आणि विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य दिलंय। केंद्रातील सत्ताधारी पक्षाचा प्रभाव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व त्यांना मतदारांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय। अनेक ठिकाणी स्थानिक उमेदवारांपेक्षा राष्ट्रीय नेतृत्वाच्या प्रतिमेवर मतदान झालंय, असंही जाणकारांचं मत आहे। या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत। उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दात टीका केली आहे। त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलंय की काँग्रेसने चुका केल्या, त्यांचा पराभव मान्य आहे। भाजपने सत्तेचा गैरवापर केलाय, परंतु विरोधी पक्षाने देखील अनेक रणनीती चुका केल्यात। विशेषतः तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्याचा उशीर झालाय, त्यामुळे मतदारांच्या मनात गोंधळ निर्माण झालाय आणि महागठबंधन आपला संदेश स्पष्टपणे पोहोचवू शकले नाही। दानवे यांनी जागा वाटपावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले। काँग्रेस आणि आरजेडी सीट शेअरिंग मध्ये योग्य संतुलन राखलं नाही, असा त्यांचा आरोप आहे। काँग्रेस नेहमीच जास्त जागांचा आग्रह धरते, परंतु निवडणुकीच्या वेळी त्या जागा जिंकण्यात अपयशी ठरते। विजयाचे गणित साधत नाही आणि पराभवाचे गणित ठरते, अशी दानवे यांची टीका आहे। काँग्रेससाठी धक्कादायक देणारी ही ठरली आहे ही टीका। ते पुढे म्हणाले, बिहार आणि महाराष्ट्रातील राजकीय जमीन वेगळी असली तरी काही चुकांचा पॅटर्न समान आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या स्थापनेच्या वेळीही जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात उशीर झाला होता। जर त्यावेळी उद्धव ठाकरे यांना लवकर मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित केला असता आणि वाटाघाटी वेळेत पार पडल्या असत्या तर परिणाम वेगळे आले असते। आज बिहारमध्ये महागठबंधन आणि काँग्रेसच्या बाबतीतही अगदी अशीच परिस्थिती दिसतीये। काँग्रेसने ही वृत्ती बदलावी आणि वेळ काढूपणा थांबवावा, असं दानवे यांनी स्पष्टपणे सांगितलं। दरम्यान भाजपकडूनही विजयाच्या आनंदात विरोधकांवर टीका करण्यात आली आहे। भाजपचे राष्ट्रीय नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार काँग्रेस रोजच संपत चालली आहे आणि राहुल गांधी नेतृत्वात पूर्णपणे हतबल झालेत। काँग्रेसकडे ना विकासाचा अजेंडा आहे ना नागरिकांसाठी ठोस दृष्टिकोन। मतदार यादीतील त्रुटींवर दोष देत पक्ष आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करतो, परंतु जनता आता या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करतात। बावनकुळे यांनी काँग्रेसच्या राजकारणाला धर्म आणि जातपंथावर आधारित म्हटलंय आणि तेच त्यांच्या अस्तित्वासाठी घातक असल्याचं नमूद केलंय। काँग्रेसच्या बुडत्या जहाजावर कोणी बसायला तयार नाही, असाही टोला त्यांनी लगावलाय।
बिहारमधील निकालाने हे स्पष्ट केले की काँग्रेसला जनतेने नाकारले आणि ती आता देशातील सर्वात छोटा पक्ष बनण्याच्या मार्गावर देखील आहे. ही निवडणूक केवळ बिहारमधील राजकीय समीकरणांना नव्या दिशेने नेणारी नाही, तर राष्ट्रीय स्तरावरही भविष्यातील गठबंधनाचे स्वरूप ठरवणारी आहे. भाजपने केवळ सत्ता टिकवली नाही, तर राष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा आपली संघटनात्मक ताकद दाखवली आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि तिच्या सहकाऱ्यांसाठी हा निकाल आत्मपरीक्षणाचा क्षण ठरू शकतो. बिहारच्या निकालांनी देशातील विरोधी पक्षासमोर मोठं आव्हान निर्माण केले. एकीकडे एनडीए आघाडी मजबूतीने पुढे जात असताना दुसरीकडे महागठबंधन मधील मतभेद आणि विलंब ही त्यांची सर्वात मोठी कमजोरी बाजू ठरू लागली. येत्या काही दिवसात ही स्थिती औपचारिक आकडेवारीत रूपांतरित होईल, पण कल आणि प्रवृत्ती मात्र स्पष्ट आहे. मतदारांनी स्थैर्य, संघटन शक्ती आणि स्पष्ट नेतृत्वात विश्वास दाखवलाय. बिहारच्या निकालांनी राज्याची राजकीय दिशा स्पष्ट करण्यात सुरुवात केली आहे. भाजप आणि जेडीयू आघाडीत सत्तेच्या शिखरावर पोहोचताना दिसतीये, तर महागठबंधनने आत्मपरीक्षणाला सुरुवात करावी लागेल. काँग्रेससाठी हा फक्त पराभव नाही, तर संघटनेच्या मर्यादांचे स्पष्ट चित्रण आहे. या निकालाने मतदारांचा संदेश स्पष्ट केलाय. स्थैर्य, नेतृत्व आणि कार्यसंस्कृतीला ते प्राधान्य देतात. येत्या काळात बिहारचं नवं राजकारण केवळ विजय आणि पराभवापुरतं मर्यादित राहणार नाही, तर विकास, संघटन आणि विश्वासाच्या नव्या समीकरणाचा आकार देणारं ठरेल. या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी बघत राहा सत्ते पे सत्ता, म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं. महाराष्ट्रातल्या अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक इथे महिलांची अलोट गर्दी दिसून येते. चौकशी केल्यावर कळलं की बऱ्याच महिलांना असलेला थायरॉइड आणि पीसीओडीचा त्रास या इथे गेल्यावर कमी झालेला आहे. साईड इफेक्ट्स नसलेल्या आणि कमी खर्चात होणाऱ्या अशा या प्रभावी उपचारामुळेच ही गर्दी होतीये हे समजलं. तुमच्या घरातही कोणाला असाच त्रास असेल तर इथे अवश्य संपर्क साधा. डॉक्टर चाटे होमिओपॅथिक क्लिनिक 9595727107.